मग मी आता प्रश्न बदलून विचारतो की हाऊ यंग आर यू? आय एम जस्ट 86. अच्छा. सल्ला विचारला तर द्यावा, अच्छा. हे त्यातलं गमक हा. आहे. तेव्हा तो म्हणाला, एम आय ओल्ड? हं. मग माझ्या लक्षात आलं की यांना स्वतःला ओल्ड म्हणून घेणं आवडत नाही आहे. तर गेली किती वर्ष तुम्ही कार्यरत आहात किंवा आता 86व्या वर्षी तुमचा दिनक्रम साधारण काय असतो? माणूस जर कार्यरत राहिला तर त्याची शारीरिक तब्येत चांगली राहते, मानसिक स्थिती चांगली राहते. तर पुढचं साधारण 10-20 वर्षाचं आयुष्य आम्ही आता ते कसं काय पाहून त्याच्याकडे जगावं किंवा आता काय करावं अशा वयामध्ये? व्यसनं कुठल्याच स्टेजला अपेक्षित नसतात, असू नयेत. जास्त खायला का उठतो वेळ? तर आपलं आधीचं आयुष्य एक यश, मानमर्तब, एक आपले स्टेटस असतं, पोझिशन असते. त्यामुळे ब्रेन हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ब्रेन हेल्थ चांगली राहण्यासाठी मी स्वतः ठरवलेली गोष्ट अशी होती की आपल्या उत्पन्नाच्या 10% हे सुरुवातीपासून आपण चॅरिटी करायची. अच्छा. समाजाचं देणं हे आपण लागतोच आणि ते स्मरलं पाहिजे, केलंच पाहिजे. आपल्या मुलांचं संगोपन आपण केलेलं असतं. घरात बहुतेक सर्व निर्णय तुम्ही घेतलेले असतात. ही परिस्थिती आता बदललेली आहे. जो बलशाली असतो तो क्षमाशील असू शकतो. बदलणं आवश्यक आहे हे निर्विवाद, पण हे सोपं नाही नक्की. नमस्कार. जगण्यातील काहीच्या एका नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज 15 ऑगस्ट, तर सर्वांना सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा. आणि आजचा हा आपला एपिसोड आहे, हा खास आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने एक स्पेशल एपिसोड आहे. आपल्या गेल्या अनेक एपिसोड्समध्ये आपण मेडिकल फील्डमधले अनेक आजार आणि त्यावरचे उपचार असे वेगवेगळे तज्ज्ञांना आपल्या चॅनलवरती बोलावून एपिसोड करत आहोत. पण मागेच मी बोलल्याप्रमाणे फक्त मेडिकल फील्ड आणि आजार याविषयीच आपण एपिसोड न करता त्या अनुषंगाने येणाऱ्या आणखी काही काही गोष्टी असतात, आणखी काही प्रश्न असतात, त्यावरही आपण चर्चा करणार आहोतच. आजचा हा जो स्पेशल एपिसोड आहे त्यामध्ये आपण एका वेगळ्याच विषयावर चर्चा करणार आहोत. शक्यतो वयाची 60 जवळ आली की आपल्याला निवृत्तीचे वेध लागतात आणि बऱ्याचदा आता आयुष्यात जे काही करायचं होतं ते बरंचसं करून झालं, नोकरी झाली, मुलांची लग्न झाली, नातवंड झाली, तर आता काय करायचं? तर आता फक्त मरेपर्यंत जगत राहायचं का? हा एक प्रश्न बऱ्याचदा असतो. यावर आपण आणखी एक एपिसोड करणार आहोत. पण आजच्या एपिसोडमध्ये असं आयुष्य जगणारे प्रत्यक्ष व्यक्तींना आपण भेटून वाढत्या वयाबरोबर आपलं वय वाढतंय तरी देखील आपला उत्साह पण वाढतोय, आपली बुद्धिमत्ता शाबूत आहे आणि सतत काहीतरी करण्याची उर्मी आपल्यामध्ये सारखी राहतीये. हे सर्व गोष्टी जो माणूस स्वतः अनुभवतोय त्यांच्याकडूनच आपण आजच्या हा विषयावरती गप्पांमधून बोलणार आहोत. डॉक्टर अनिल गांधी असं आज आपले गेस्ट असतील आणि मी खूप लहान असल्यापासून मी त्यांना ओळखतो, त्यामुळे आम्ही त्यांना खरं तर काका म्हणून हाक मारतो. गेली अनेक वर्ष ते पुण्यामध्ये जनरल सर्जन, म्हणजे आपण नेहमी तो शब्द वापरतो, तर असं ते कार्यरत आहेत. आणि त्यांची आत्ताची वय, त्यांची आत्ताची जीवनशैली ही काय आहे, कशी आहे, हे मी आज मुद्दाम इंट्रोडक्शनमध्ये सांगणार नाहीये, कारण हे सगळं आपण त्यांच्याकडनंच ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. आणि हा एपिसोड नक्की पहा आणि यातून नक्कीच अनेकांना प्रेरणा मिळेल. आणि आयुष्य हे आपलं खरं कसं जगावं आणि आयुष्यात कधी थांबत नसतं, हा नक्कीच यातून मेसेज जाईल अशी मला खात्री वाटते. तर आपण आज आता भेटूया डॉक्टर अनिल गांधी सर यांना. तर नमस्कार. नमस्कार. आमच्या जगण्यातील काही चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. तर आजचा हा खास आपला स्वातंत्र्य दिनानिमित्तचा एपिसोड आहे आणि ज्यामध्ये आम्हाला तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी ऐकायच्यात. म्हणजे बऱ्याचदा आयुष्यामध्ये कुठल्याही टप्प्यावरती असं वाटतं की आता झालं की जगून, आलं की रिटायरमेंटचं वय, तर त्यातून बऱ्याचदा निगेटिव्हिटी अंगामध्ये बरेचदा येते, काही करण्याचा उत्साह राहत नाही, नंतर एकदा आपण शस्त्र ठेवून दिली खाली, असं बऱ्याचदा लक्षात येतं. तर पहिलाच प्रश्न मला असं विचारायचं की हाऊ ओल्ड आर यू? अमित, खूप चांगला प्रश्न विचारलास. या प्रश्नामुळे मी जरा भूतकाळात गेलो.
1974 साली लंडन येथे सेंट मार्क्स हॉस्पिटलमध्ये मी पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याकरता गेलो होतो. तुला कल्पना आहे की आपण हिस्ट्री घेतो पेशंटची, तेव्हा त्याचं नाव विचारतो, वय विचारतो. तर मी साहजिकच समोरच्या पेशंटला प्रश्न विचारला, तुमचं नाव काय आणि हाऊ ओल्ड आर यू. तर तो माणूस एकदम कावराबावरा झाला आणि इकडे तिकडे बघायला लागला. मला काही कळेना काय झालं, काय काय चुकलं नेमकं. तेव्हा तो म्हणाला, एम आय ओल्ड. हां, मग माझ्या लक्षात आलं की यांना स्वतःला ओल्ड म्हणून घेणं आवडत नाही आहे. मग म्हणलं, येस यू आर राईट, हाऊ यंग आर यू. मग ते मला म्हणाले की दिस इज द राईट क्वेश्चन. अच्छा. तर मला असं वाटतं की आपल्याकडं पद्धत अशी पडलेली आहे, 2 वर्षाचं मूल किंवा मुलगी असू देत किंवा 18 वर्षाची युवती असू देत, आपण हाऊ ओल्ड आर यू असंच विचारतो. खरं म्हणजे त्यांना ते ऑफेंडिंग आहे. तर त्या दृष्टीनं मला असं वाटतं की ह्यापुढं आपण नेहमीच कोणालाही वय विचारायचं असेल तर हाऊ ओल्ड आर यू विचारण्यापेक्षा हाऊ यंग आर यू म्हटलं तर त्यांना ओके. खुशीच होते. तर त्या दृष्टीनं हा प्रश्न सुटला आहे असं मला वाटतं. बरं. मग मी आता प्रश्न बदलून विचारतो की हाऊ यंग आर यू. आय एम जस्ट 86. अच्छा. आणि आता आपले मुख्य जे प्रश्न आहे त्याच्यामध्ये पहिलाच हा प्रश्न आहे की वाढतं वय आहे त्याच्यावरती त्याच्या अनुषंगाने आपली जीवनशैली कशी असायला हवी. वय वाढतं असू देत किंवा वाढलेलं असू देत, दोन्ही वेळेला जीवनशैलीमध्ये काही गोष्टी कॉमन असायला हव्यात. पहिली गोष्ट म्हणजे तुमचा काहीतरी नियमित व्यायाम असला पाहिजे. दुसरी गोष्ट तितकीच महत्त्वाची म्हणजे तुमचा आहार हा चौरस आहार आणि पुरेसा असावा, कमी असू नये आणि जास्ती असू नये. काही लोक डायटिंगच्या नावाखाली खूप कमी खातात आणि त्यामुळे पुष्कळ प्रश्न निर्माण होतात. तर त्या दृष्टीनं एकतर आहार नियमित पाहिजे आणि संतुलित पाहिजे. संतुलित आहार म्हणजे सर्वसाधारण लोकांना माहिती आहे की त्यात प्रथिनं, कर्बोदकं आणि स्निग्ध पदार्थ यांचं योग्य त्या प्रमाणात मिश्रण असायला हवं. शिवाय पालेभाज्या, फळं, गाजर, मुळा अशी कंदमुळं यांचाही आहारामध्ये नियमितपणानं समावेश केला पाहिजे. त्यामुळं आतड्याची विशेषतः पचनसंस्थेची परिस्थिती चांगली टिकते आणि चांगली राहते, पचनशक्ती वाढते आणि आजार खूप कमी होतात. विशेषतः जे लोक कमी खातात किंवा कमी प्रमाणात पालेभाज्या, फळं यांचा त्यांच्या आहारात समावेश असतो, त्या लोकांना कॉन्स्टिपेशन होण्याची शक्यता खूप असते. आणि कॉन्स्टिपेशन झालं तर पचनसंस्थेचे अनेक आजार होत राहतात. तर आजार होण्यापेक्षा ते न होऊ देण्याकडं आपण कल दाखवला पाहिजे. म्हणजे आता आपण आधी मी तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये मुद्दाम काही बोललो नाहीये, तर गेली किती वर्ष तुम्ही कार्यरत आहात किंवा आता 86व्या वर्षी तुमचा दिनक्रम साधारण काय असतो? मी 1965 साली प्रॅक्टिस सुरू केली. अजूनही प्रॅक्टिस करतो. फक्त प्रमाण थोडंसं कमी आहे नक्की. अपॉइंटमेंटनंच फक्त पेशंट्स पाहतो आणि सर्जरीसुद्धा जेव्हा जेव्हा आवश्यक आहे तेव्हा साधारणपणे महिन्यातून सध्या 3 ते 4 सर्जरीज करतो. तर माणसाने व्यवसायात गुंतून राहिलं पाहिजे. व्यावसायिकांनी तरी रिटायर होण्याचा विचार मनात आणू नये. अर्थातच पेशंटही तुम्हाला रिटायर करू शकतात, परंतु जोपर्यंत तुम्हाला शक्य आहे, जोपर्यंत पेशंट तुमच्याकडे येतात, तोपर्यंत तुम्ही कार्यरत नक्की राहिलं पाहिजे. त्याचा काय परिणाम होतो पण एकंदरीत असं कार्यरत असण्याचा? माणूस जर कार्यरत राहिला तर त्याची शारीरिक तब्येत चांगली राहते, मानसिक स्थिती चांगली राहते आणि आजार दूर राहतात. बरं. मोकळा वेळ खूप असेल तर अनेक समस्या निर्माण होतात आणि त्यामुळं आपण कामात राहणं, कामात व्यस्त राहणं हे अतिशय उपयोगी आहे. जर समजा तुमच्या वयामुळे तुम्हाला असं वाटलं की तुम्ही नेहमी इतकं काम करू शकत नाही, तर त्याला तुमच्यावर काही कोणाची सक्ती नाही. तुम्ही हवं तेवढा वेळ काम करा आणि जर शिवाय वेळ शिल्लक राहत असेल तर तुमचे काही छंद जोपासा किंवा लोकांना तुम्ही तुमची सेवा देऊ शकता. तुम्ही जे काय आजपर्यंत कमवलेलं असतं ते नाव असू देत, अर्थार्जन असू देत, तर ते समाजाकडनं आलेलं
घेतलेलं आहे तर समाजाला परत देणं हे फार आवश्यक आहे. आणि ही जाणीव जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही पैसे मिळत न मिळत, कमी मिळत जास्त मिळत, तुम्ही सेवा देऊ शकता. तुमच्या अनुभवाचा लोकांना फायदा करून देऊ शकता. तर त्या दृष्टीनं सतत कार्यमग्न राहावं, आहार व्यवस्थित असावा. शिवाय रात्रीच्या वेळेला झोपताना 2 अक्रोड आणि 4 बदाम भिजवून ठेवावेत आणि सकाळी खावेत. त्याच्यातही फायबर भरपूर असतं आणि त्यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स नावाची जी आवश्यक बाब आहे त्याचा खूप उपयोग होतो तुमची तब्येत चांगली राहण्यासाठी. विशेषतः हृदयाचे आजार लांब राहण्यासाठी याचा फार चांगला उपयोग होतो. म्हणजे आता हा असा एक प्रश्न आमच्या एक जणांनी विचारला होता की आता व्यावसायिक जे आहेत त्यांना रिटायरमेंटचं वय नाहीये, पण ज्यांना आता सक्तीची रिटायरमेंट 58 वर्षी 60 वर्षी येते, तर पुढचं साधारण 10-20 वर्षाचं आयुष्य आम्ही आता ते कसं काय पाहून त्याच्याकडे जगावं किंवा आता काय करावं अशा वयामध्ये? बरोबर आहे. व्यावसायिकाला कोणी रिटायर करत नाही, पण नोकरी करणाऱ्याला कंपल्सरी रिटायर व्हावं लागतं, त्याची इच्छा असो अथवा नसो. तर त्या दृष्टीनं त्यांनी आपलं प्लॅनिंग आधीपासून करायला हरकत नाही. कारण तुम्हाला माहिती आहे तुमचं वय 58 किंवा 60 कुठल्या दिवशी होणार आहे आणि तुम्ही कुठल्या दिवशी ऑफिसला जायचं बंद करणार आहात. तर त्यामुळं तेव्हापासून काय करायचं याचा आधी कार्यक्रम ठरवला तर ते खूप उपयोगी पडेल. आणि हे ठरवण्याचं परत मार्ग तोच, तुम्ही स्वतःकरताही वेळ दिला पाहिजे. स्वतःकरता वेळ दिला पाहिजे म्हणजे व्यायाम, योगासनं, प्राणायाम, नंतर विपश्यना, ह्याखेरीज तुमच्या जो एक्सपर्टाईज आहे, मग तो नोकरीतला तुमच्या अभ्यासाचा विषय असो किंवा अनुभवाचा विषय असो, तर तुम्ही त्याचा समाजाला काय उपयोग करून देऊ शकता याचा विचार आधीपासून करून ठेवला पाहिजे. आणि त्यामध्ये मला असं वाटतं की तुम्ही तुमचा अनुभव वाटत राहिलात, आयदर तो फुकट असेल किंवा काही मिनिमम वेतन मिळत असेल, त्याने काही फरक पडू नये. तुम्ही तुमची बेजमे आत्तापर्यंत करून ठेवलेली असते. तर त्या दृष्टीनं तुम्ही लोकसेवा केली पाहिजे. मग ते अगदी विद्यार्थ्यांना शिकवण्यापासून असू देत किंवा कुणाचे अकाउंट्स लिहिणं असू देत, तुमचं जे काही एक्सपर्टाईज आणि अनुभव आहे त्याचा उपयोग करून जे जे काम करता येणं शक्य आहे, पार्ट टाईम, फुल टाईम, ज्या पद्धतीनं करणं शक्य आहे ते केलंच पाहिजे. आणि बऱ्याचदा शारीरिक आरोग्य टिकवण्यासाठी आता आपण हेल्दी राहण्यासाठी काय केलं हे पाहिलं. या सर्व गोष्टीमध्ये व्यसनं हा भाग किती आपल्या शरीराला किंवा ब्रेनवरती सुद्धा परिणाम करतो? व्यसनं कुठल्याच स्टेजला अपेक्षित नसतात, असू नयेत. व्यसन याचा अर्थच असा आहे की जे तुम्ही करता आहात ते गरजेपेक्षा जास्त आणि अनावश्यक करता आहात, जे हानिकारक आहे अशी गोष्ट करता आहात. मग ते व्यसन अगदी पत्ते खेळण्याचं असू देत, जुगार असू देत, तंबाखू, सिगारेट, दारू, गांजा किंवा इतर नशिले पदार्थ असू देत, कुठलंही व्यसन कुठल्याही माणसाचं भलं करत नाही. त्यामुळं व्यसनांच्यापासून दूर राहणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि हा धडा मी माझ्या वडिलांच्याकडून शिकलो. माझे वडील होते, त्याचा स्वभाव असा होता की त्यांना कुठलंही व्यसन लागलं तर ते सुटत नसे. मग ते तंबाखूचं असू देत, सिगारेटचं असू देत, जुगाराचं असू देत. आणि त्यामुळं आमच्या फॅमिलीची खूप होरपळ झाली. तर ही होरपळ कोणाची होऊ नये आपल्या कुटुंबामध्ये, याच्यासाठी तुम्ही काळजी घेतली पाहिजे की कुठल्याही व्यसनापासून 4 हात लांब राहिलंच पाहिजे. आणि जर समजा तुम्हाला लागलंच असेल व्यसन, तर व्यसनमुक्ती केंद्र हल्ली खूप चांगले काम करतात. अशा ठिकाणी जाऊन सल्ला घेऊन योग्य ते उपचार त्याचे करून घेतले पाहिजेत. याच्यामध्ये सायकॅट्रिस्टचा आणि सायकॉलॉजिस्टचाही पुष्कळ सल्ल्याचा उपयोग होऊ शकतो. बऱ्याचदा आम्ही आता अशात काम करताना ते दिसतं की व्यसन लागतं हे म्हणजे त्याला आजार म्हणूनच त्याच्याकडे पाहिलं जातं बऱ्याचदा. तर पुढचा जो पार्ट आहे शारीरिक ह्याच्याबरोबर हेल्थ बरोबरचाच मानसिक हेल्थ, हे मेंटल हेल्थ आपण जी म्हणतो, ती सुद्धा टिकवणं फार महत्त्वाचं असतं. म्हणजे बऱ्याचदा लोकांना डिमेन्शिया किंवा विस्मरण ह्या गोष्टी व्हायला लागतात. तर ह्या गोष्टीपासून बचाव करण्यासाठी त्याच्यात काय करावं म्हणजे आपलं मानसिक हेल्थ चांगली राहील? मानसिक हेल्थ चांगली राहण्यासाठी परत शारीरिक व्यायामाचा चांगला उपयोग होतो. त्यातही जे मैदानी खेळ असतात त्यामध्ये जर तुम्हाला शक्य असेल त्या वयात ते खेळ खेळावेत.
त्याचे दोन फायदे होतात. एक म्हणजे शारीरिक व्यायाम तर होतोच होतो, शिवाय मेंटल रिलॅक्सेशन खूप चांगलं होतं. तर त्या दृष्टीनं खेळ हे फार महत्त्वाचं आहे. नंतर तुमची तब्येत चांगली राहण्याच्या दृष्टीनं तुम्ही योगासनं जर केली तर लवचिकता सांध्यांची आणि स्नायूंची चांगली राहते आणि इंजुरीज कमी होतात. तर त्या दृष्टीनं व्यसनं टाळणं, व्यायाम नीट करणं, काही छंद जर असतील तर ते जोपासले पाहिजेत. उदाहरणार्थ तुम्हाला वाचनाचा छंद असेल, लेखनाचा असेल, फारच उत्तम. त्याच्यामुळे तुमचाही फायदा होईल आणि जे लोक तुम्ही लिहिलेलं वाचतायत त्यांचाही फायदा होईल. तर लेखन आणि वाचन हे दोन खूप उत्तम मार्ग आहेत. शिवाय संगीताची जोपासना, फोटोग्राफी, निसर्गाच्या सानिध्यात फिरणं, म्हणजे तुम्हाला जे जे छंद असतील ते अवश्य पुरे करा. तुम्ही रिटायर झालाय म्हणून त्याच्यापासून दूर जायचं काही कारण नाही. आता आपण हेल्थ या विषयावर बोललो. पुढचा जो मेन पार्ट होतो वयाच्या 50 नंतर साधारण कुठला तरी एखादा आजार व्याधी मागे लागतात आणि त्याच्याकडे पाहण्याचे जनरली एक दोन अप्रोच असतात. काही लोकांचं एकदम कॅज्युअल अप्रोच असतो की काही नाही होत, आता काय राहिलंय आमचं, काय होईल ते बघता येईल. आणि दुसरा ज्याला आपण एक हायपोकॉन्ड्रिक असा अप्रोच म्हणतो की काही व्हायच्या आतच त्याची सुरू करणे तपासण्या किंवा त्या दुखण्याला कुरवाळत बसणे. तर ओव्हरऑल ह्या गोष्टीकडे कसं पाहायला हवं? बरोबर. एक जर वयोमानाने होणारे कॉमन आजार जे असतात ते म्हणजे उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन ज्याला म्हणतो आपण ते, डायबिटीस, हार्टचे आजार, सांध्यांचे आजार. पण सुदैवाने वैद्यकीय क्षेत्रात लक्षणीय प्रगती झालेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या आजारांच्यावर मात करण्याची क्षमता मिळालेली आहे माणसाला. तर अशा दृष्टीनं आजार होऊ नयेत म्हणून काळजी तर घ्यावी. पण झाले असतील तर डॉक्टरकडं वेळोवेळी ते सांगतील त्याप्रमाणे जाऊन त्यांना दाखवावं. त्यांनी काही तपासण्या करायला सांगितल्या तर त्याही कराव्यात आणि उपचार जे सांगतील ते करावेत. मग तिथं मी गुगलवर वाचून आलो आहे, ते अमकं आहे तमकं आहे, मग मला हे अमकं आहे का, ही हायपोकॉन्ड्रियाची वृत्ती जी आहे ती मात्र अंगीकार करू नका. बरं. हायपोकॉन्ड्रियाक म्हणजे नॉर्मली काय असतं, तर लोक असं आजारानं भितात आणि सारख्या मग तपासण्या कर, सारख्या वेगवेगळ्या डॉक्टरला जाऊन दाखव आणि कितीही कुणीही सांगितलं तरी ते त्यांच्या डोक्यातून जात नाही. तर याच्यावर समजून सांगणं हा पहिला पर्याय. पण त्यानं भागलं नाही तर सायकॉलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्ट याची सुद्धा मदत घ्यायला हरकत नाही. यातल्या काही लोकांना डिप्रेशन, अँझायटी अशी असू शकते की ज्याचा उपचार केल्याने हा हायपोकॉन्ड्रियाचा त्रास कमी होऊ शकेल. अच्छा. किंवा खूप जास्त कॅज्युअली घेणं हे धोकादायक होऊ शकतं एखाद्या बरोबर सांगितलेली गोष्ट. बरोबर. माझंच उदाहरण सांगतो. 2000 साली मला एकदा माझ्या मेहुणीच्या आजारामध्ये ट्रीट करताना असं लक्षात आलं की वा ही अजून काही बरी होत नाही आहे. तर त्यावेळेला थोडासा त्रास झाला, छातीत थोडंसं असं धडधडल्यासारखं झालं. ECG काढला तर तो थोडा ॲबनॉर्मल होता, पण थोड्या वेळाने सगळे चेंजेस परत रिव्हर्स झाले. तर त्यानंतर कार्डिओलॉजिस्टला दाखवलं. तर कार्डिओलॉजिस्टनं मला सांगितलं की अँजिओग्राफी करायला पाहिजे आणि SOS अँजिओप्लास्टी, गरज पडली तर अँजिओप्लास्टी करायला पाहिजे. तर मी विचार केला, मी फुटबॉल ग्राउंडला पळत 2 चकरा मारू शकतो रोज, भरपूर व्यायाम करतो आणि मला त्यावेळेला कसलाही त्रास होत नाही, तर मग मला अँजिओग्राफीची गरज आहे का? तर मी त्यावेळेला ते केलं नाही आणि जरूर पडेल तेव्हा मेडिकल ट्रीटमेंट घेतली. तर 2000 सालानंतर 21 साली मला पहिल्यांदा त्रास परत झाला. म्हणजे 21 वर्ष काहीही त्रास झाला नाही आणि त्यावेळेला मात्र मग अँजिओग्राफी केली. त्यात ब्लॉक्स होते आणि मग त्याने मला बायपास सर्जरी करायला सांगितली, तीही केली आणि आय एम ऑल राईट. तर डॉक्टरवर विश्वास ठेवावा आणि त्याने सांगितलेलं ऐकावं, हे त्याचं सार आहे. अच्छा. मग आता मानसिक आरोग्याचा आपण विषय केलाय, तर मागे आम्ही एक असं एपिसोड केला होता की बऱ्याचदा रिटायरमेंट नंतर जास्त खायला का उठतो वेळ, तर आपलं आधीचं आयुष्य, एक यश, मानमर्तब, एक आपले एक स्टेटस असतं, पोझिशन असते, ते सगळं एका क्षणात म्हणता येणार नाही, पण ते सगळं संपतं आणि तुम्ही परत नॉर्मल माणूस म्हणून जगायला लागता. तर त्यातून ज्यांना तरतात त्या माणसांचं ते सुखावं होतं आयुष्य. पण जे अजून त्यातून बाहेर येऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी हा प्रवास फार अवघड जातो.
तर असं स्वतःकडे त्रयस्थपणे बघता येणं शक्य आहे का, आणि कसं करायला हवं तसं? बघता येणं शक्य आहे, पण कसं असतं की तुमच्या मनात काय विचार यावेत, हां तुम्ही त्याला कसं रिस्पॉन्ड करावं, हं. ह्या गोष्टीवर हे फार अवलंबून आहे. हां आपल्या संपूर्ण शरीराचा कंट्रोल आहे तो मेंदूकडून आहे. हं. ब्रेन द मास्टर माइंड असं म्हणायला हरकत नाही. तर मेंदूकडून म्हणजे तुमचे विचारही मेंदूकडून येतात आणि तुमच्या ॲक्शन्सही. हां अगदी समजा तुम्ही एखाद्या शेजारी बसला, त्याने तुम्हाला चिमटा घेतला, तर पटकन तुम्ही त्याला फटकाच देतात. हं. पण हे प्रतिक्षिप्त क्रिया असते, पण तुमच्या मेंदूकडनं लगेच इन्स्ट्रक्शन येते, शेजार बसला त्यानेच चिमटा घेतला हां. आणि तुम्ही खडकावून देता एक. हं. तर थोडक्यात काय की आपल्या शरीरामध्ये सगळीकडे इन्स्ट्रक्शन्स येतात त्या ब्रेनकडून येतात. हं. त्यामुळे ब्रेन हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ब्रेन हेल्थ चांगली राहण्यासाठी हं. परत शारीरिक व्यायामाचाही उपयोग होतो, मानसिक व्यायाम जे असतात, छंद जोपासणं असतं, याचा परतही खूप चांगला उपयोग होतो हं. आणि तुम्ही हेल्दी राहू शकता. शिवाय तुम्ही इन्शुरन्स पॉलिसीज घेतलेल्या असतात, हं. म्हणजे त्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असू दे, लाईफ इन्शुरन्स पॉलिसी असू दे, त्याचे प्रत्येकाचे उद्देश वेगळे आहेत. हं. लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचा म्हणजे कुटुंबाला तुमच्यानंतर सपोर्ट राहावा हा उद्देश आहे. हं. हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी हल्ली खूप कॉमन झालेली आहे की ज्याचा वेगवेगळ्या आजारामध्ये तुम्हाला उपयोग होतो. तर त्या दृष्टीनं ह्या पॉलिसीज तुम्ही कंटिन्यू केल्या पाहिजेत, व्यायाम नीट केला पाहिजे आणि मन एकाग्र करण्यासाठी हं. विपश्यनेसारखा उपाय योजला पाहिजे आणि शांत झोप लागली पाहिजे. शांत झोपेसाठी गरज असेल तेव्हा चिंतन मनन हे करून झोपायचा प्रयत्न करावा. अगदीच होत नसेल तर औषधांचा उपयोग करायला हरकत नाही. हा एक फार महत्त्वाचा विषय होतो. आणि मगाशी बोलताना आपण जो विषय चालवला की समाजासाठी आपलं काहीतरी आपण देणं असतो, करेक्ट. तर कित्येकांना असं असतं की आम्हाला करायची इच्छा आहे चॅरिटी वर्क, तर सुरुवात कुठून करावी, किंवा आमच्याकडे समजा आर्थिक आम्ही तितके सक्षम नाही आहोत, तर आम्ही कोणत्या कोणत्या मार्गाने करू शकतो? बरोबर. पहिली गोष्ट म्हणजे आर्थिक सक्षमता नाही हा गैरसमज आहे. हं. प्रत्येकाची आर्थिक क्षमता वेगळी असेल, हं. हा भाग वेगळा. हं. पण ही क्षमता कमी जरी असली तरी ते तुम्ही रिटायर झाल्यावरच हे काम करायला पाहिजे, समाजाचं देणं द्यायला पाहिजे असं नाही. हां मी स्वतः ठरवलेली गोष्ट अशी होती की आपल्या उत्पन्नाच्या 10% हं. हे सुरुवातीपासून आपण चॅरिटी करायची अच्छा. आणि ते मी पाळली. आता आणखी जास्त करू शकतो, हं. पण मिनिमम काय करता येईल, तर समजा तुम्हाला 10% पगारच कमी असला हां. किंवा तुमचं इन्कम जे आहे ते 10% कमी असलं तरी तुमचं भागणारच आहे ना. किंवा मागच्या वर्षी तुमचं इन्कम जे होतं त्यापेक्षा तुम्हाला आता पगार वाढ मिळालेली आहे किंवा इन्कममध्ये वाढ झालेली आहे, तरी तुमचं असं होत नाही की आता माझ्याकडे जास्त शिल्लक आहे हां, हां. म्हणून शिल्लक पडली पाहिजे आणि मग मी त्यातून चॅरिटी करेन, हा कन्सेप्ट चुकीचा आहे. अच्छा. इच्छा आहे तिथं मार्ग आहे. तर तुम्ही इच्छा जर ठेवली की बाबा मला चॅरिटी करायची आहे, हं. तर मग ती कशा स्वरूपात करायची हा तपशिलाचा भाग झाला. बरोबर. तर एक तर तुम्ही पैसे उचलून देऊ शकता, दुसरं म्हणजे सामाजिक कार्य करू शकता. मी मगाशी सांगितलं तसं की विद्यार्थ्यांना शिकवणं हे हा पुण्याचं काम आहे. त्यामुळे तुम्ही जर 4 गरीब विद्यार्थ्यांना शिकवायचं ठरवलं तरी पुष्कळ आहे. मग त्याची फी भरता येते का नाही हे तुमच्या आर्थिक कोतीवर अवलंबून असेल, पण त्यात तुम्हाला जे विषय समजतात ते विषय त्याला शिकवायला तर तुम्हाला काही पैसे पडत नाही. तर अशा दृष्टीनं तुम्ही चॅरिटी ही केलीच पाहिजे. त्याचप्रमाणे श्रमदान करणाऱ्या संस्था असतात, अशा संस्थांमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या एक्सपर्टाईजप्रमाणे तुमच्या अनुभवाप्रमाणे काही ना काही श्रम देऊ शकता आणि ते विनावेतनही देऊ शकता. अशा दृष्टीनं चॅरिटी अगदी आवश्यक आहे. समाजाचं देणं हे आपण लागतोच आणि ते स्मरलं पाहिजे, केलंच पाहिजे. आपण चॅरिटी या विषयावर बोललो तर बऱ्याचदा आपण असं म्हणतो की आपण कोणासाठी काहीतरी करतो त्यामुळे त्या माणसाचं आयुष्य सुकर होतं, तर ह्याचा उलट आपल्याला काही चांगला परिणाम होतो का? नक्की होतो. आपल्याला समाधान मिळतं. तुका म्हणे असू द्यावे चित्ती समाधान. आपला उद्देश चांगला आहे, आपण स्वार्थत्याग करतो आहोत आणि याचं समाधान नक्कीच आपल्याला मिळायला हवं आणि मिळतंच. आपण आता म्हणजे मेन शारीरिक आणि मानसिक ह्या अशा वैयक्तिक आपल्या गोष्टींविषयी बोललो. एक पुढचा कौटुंबिक मुद्दा बऱ्याचदा ह्यावरती असतो, म्हणजे चर्चा होताना बऱ्याचदा असं होतं की
आपल्याबरोबर समजा आपलं स्पाऊस जे आपण म्हणतो तिचंही वय आपल्याबरोबर वाढत असतं. कित्येकदा आपल्याला आपल्या कटकटी, आपले आजारपण, आपला एकटेपणा यामध्ये बाहेरच्या व्यक्तीकडे पाहिलं तितकी सवड होत नाही किंवा लक्षात येत नाही. तर तुम्ही हा बॅलन्स कसा साधलाय? खरं सांगायचं तर आपल्याकडं बायका खूप स्वार्थ त्याग करणाऱ्या असतात. त्या मानाने स्वभावताच पुरुषाचं थोडं कमी पडतं. हम्म. तर त्याची जाणीव असावी हं. आणि तिच्या अडीअडचणीच्या वेळेला तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं नक्की राहिलं पाहिजे. तिला जे तिच्या विचार, तिची कामं यामध्ये आपल्याला जर काही योगदान देता आलं तर नक्की देता आलं पाहिजे. म्हणजे मी खूप काम करत होतो, खूप प्रॅक्टिस होती, मला वेळच मिळत नव्हता, हे त्यावेळेला ठीक. हा. पण आता हे मान्य होण्यासारखं नाही. आता तुम्ही तिच्या बरोबरीनं तिला मदत करता आली पाहिजे. अगदी तुम्हाला स्वयंपाक करता येईल असं मी म्हणत नाही, पण जे जे करता येणं शक्य आहे ते नक्की केलं पाहिजे. अच्छा. आणि तोच पुढचा प्रश्न होतो की आता 80-85 वय म्हटल्यानंतर आपल्याला मुलं सुना असतात, हा एक भाग असतो. कधी कधी घरात तिसरी पिढीचे सुद्धा त्यांची लग्न होतात, ह्या होतात. तर ह्या पिढीबरोबर सगळ्या की आपल्या मागची पिढी आणि त्याच्या मागची पिढी ह्याच्याशी ऍडजस्ट करताना काय पाळलं पाहिजेत? पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या उमेदीच्या काळात आपल्या मुलांचं संगोपन आपण केलेलं असतं. घरात बहुतेक सर्व निर्णय तुम्ही घेतलेले असतात किंवा फार तर बायकोच्या सल्ल्याने घेतलेले असतात. तर ही परिस्थिती आता बदललेली आहे. म्हणजे तुमची मुलं मोठी झालेली आहेत, तुमची नातवंड मोठी झालेली आहेत. तर अशा वेळेला त्यांचे जे काही विचार असतील, त्यांच्या काही इच्छा आकांक्षा असतील त्याप्रमाणे त्यांना वागू द्यावं. सारखं त्यांना काहीतरी अरे हे बरोबर नाही, ते बरोबर नाही असं टोकणं योग्य नाही. आणि हे बोलणं जेवढं सोपं आहे तेवढं करणं सोपं नाही. तरी पण कसोशीनं प्रयत्न केला तर शक्य आहे. आणि त्यांच्या आनंदात सहभागी व्हा, त्यांच्या दुःखात सहभागी व्हा. त्याचबरोबर त्यांच्या वेळप्रसंगाला तुम्ही आर्थिक मदत शक्य असेल तेवढी करा. निदान वाढदिवस, ॲनिव्हर्सरीज अशा वेळेला जर तुम्ही त्यांना काही दिलंत तर त्याची किंमत किती आहे ह्याला महत्त्व नाही, त्याच्या मागची भावना महत्त्वाची आहे आणि ते केलं पाहिजे. किंवा कित्येक त्याच्यातला एक दुसरा मुद्दा असा असतो की सल्ला देणं कधी थांबवलं पाहिजे आपण? सल्ला देणं कधी थांबवावं हे तर सोपं नाही, पण सल्ला विचारला तर द्यावा, अच्छा. हे त्यातलं गमक आहे. हा. कारण त्यांना त्यांच्या मताप्रमाणे वागायचं असेल आणि तुम्ही काहीतरी वेगळा सल्ला दिला तर त्यांनी काय करायचं, एक तर तुमचं ऐकायचं नाही आणि मग तुम्ही परत चिडायचं. असं होण्यापेक्षा जेव्हा सल्ला विचारतील तेव्हा सल्ला अवश्य द्यावा. किंवा त्यांना असंही सांगायला हरकत नाही, तुम्हाला कधी काही विचारावंसं वाटलं, सल्ला घ्यावा वाटला तर जरूर घ्या, आम्हाला आनंद होईल. पण स्वतःहून त्यांच्या दैनंदिन विचारामध्ये, आचारामध्ये इंटरफिअर करू नका. अच्छा. आणि असं आपण बऱ्याचदा म्हणजे आता हे झाल्यानंतर एपिसोड बऱ्याच लोकांचे असे येतील प्रश्न, मला माहिती आहे की आता ह्या वयात असं स्वतःला बदलणं अवघड आहे बाबा, आता एवढे वर्ष आम्ही असेच वागलोय, असेच आमच्यावरती विचार आहेत, तर हे बदलता येणं खरं शक्य होतं का? बदलणं आवश्यक आहे हे निर्विवाद, पण हे सोपं नाही नक्की. हां. कारण तुमची जी धारणा झालेली असते की मी हे करतो हे बरोबर आहे, हां. जर चूक आहे असं वाटत असतं तर मी केलंच नसतं. पण मी करतोय हेच बरोबर आहे अशी धारणा जर आपण ठेवली आणि त्याचप्रमाणे पुढच्या सगळ्या पिढ्यांनी काम केलं पाहिजे, वागलं पाहिजे, असा जर दुराग्रह धरला तर ते चुकीचं होईल. म्हणजे अवघड नक्कीच आहे, पण आपल्याला अलिप्त होता आलं पाहिजे. आणि मागेच मी या संदर्भात असं एक फॉरगिव्हनेस असं एक गोष्ट वाचत होतो बरेच. तर आता असं आपण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपल्यातनं काही चुका झालेल्या असतात, त्यावेळी घेतलेले कित्येक निर्णय असं वाटतं की नसता घेतला तर आज जास्त छान झालं असतं. तर ह्या सर्वातनं कशी कोंडी सोडवता येईल खरं आपल्याला? फॉरगिव्हनेसबद्दल विचारत होता ना, तर गंमत अशी की जो बलशाली असतो तो क्षमाशील असू शकतो आणि जो दुबळा असतो त्याने क्षमा केली म्हणण्यात काही फारसा अर्थ नसतो. तर त्या दृष्टीनं तुमची जी बलस्थानं आहेत ती हातशी राखून तुम्हाला जे जे तुमच्या
पुढच्या पिढ्यांचं भलं करता येईल ते तुम्ही नक्की केलं पाहिजे. आणि जिथं तुम्ही कमी पडता तिथं तुम्ही शांतपणानं माघार घेतली पाहिजे. आणि एक असं मजेशीर प्रश्न एक जणांनी आम्हाला हाच एपिसोड आहे म्हणल्यावर विचारायला लावला की आपण कितीही जगलो तरी आपल्याला प्रत्येक वेळी वाटतं की अजून 2 वर्ष 5 वर्ष, म्हणजे बरेचदा आमच्या नातेवाईकांमध्ये असं ऐकायचो की एखादी बाईचं काही कारणाने मृत्यू झाला तर अरे बापरे, नातवाचं लग्न पाहून गेले असते तर बरं झालं असतं, मग ते पाहिलं तर पतवंडाचं तोंड पाहून गेले असते तर बरं झालं असतं. तर हे कधी संपत नाही जनरली. ही न संपणारी गोष्ट आहे. अं, जो सिद्धांत आहे की माणसाला स्वसंरक्षणासाठी काय केलं पाहिजे, तर स्वतःच्या जीवाचं रक्षण केलंच पाहिजे. आणि माणूसच नाही, अगदी सूक्ष्मजीव, वनस्पती, वृक्ष, प्राणी सगळ्यांचं जीवनाचं सार हे असतं की त्यांना जगायचं असतं, स्वजीव संरक्षण करायचंच असतं. काही वेळेला ते करण्यासाठी काही वाईट गोष्टी करायची त्यांची तयारी असते, वाईट गोष्टी करू नयेत, पण स्वजीव संरक्षण ही प्राथमिकता नक्कीच आहे, उत्क्रांतीची प्राथमिकता आहे. त्यामुळं त्याच्या विरोधात आपण जाऊ शकत नाही. आपल्याला जेवढं जास्तीत जास्त पण चांगलं जगता येईल तेवढं जगायचा प्रयत्न अवश्य केला पाहिजे. त्यासाठी समजा काही ट्रीटमेंट घ्यायला लागली, काही ऑपरेशन्स करायला लागली तर त्याचीही मनाची तयारी असली पाहिजे. आणि हे करत असताना तुम्ही दुसऱ्यावर काही अन्याय करत नाही ना, एवढंच पहा. अपंग होऊन राहण्यामध्ये मजा नाही, पण तरीही कितीही अपंग झाला तरी त्या माणसाला विचारलं तुला आज मरायची तयारी आहे का, तर ती नसते. हा निसर्ग नियम आहे. जगायचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा, चांगल्या पद्धतीने जेवढं जगता येईल ते आनंदाची गोष्ट आहे, पण ही न संपणारी गोष्ट आहे. मग अमकं झाल्यावर मग करीन, अमकं झाल्यावर मग नातवंडाचं होईल, मग परतवंडाच्या ॲडमिशनचं बघायचं आहे, ही न संपणारी गोष्ट आहे. तर तुम्ही समाधानात राहा अशा की तुम्हाला जे शक्य ते तुम्ही केलेलं आहे. तर आता आपण ज्या शेवटाकडे आज आलोय आणि सर्वात शेवटी एक टेक-अवे मेसेज म्हणून तुम्हाला काय सांगता येईल यावरती? टेक-अवे मेसेज म्हणून परत हेच सांगता येईल की प्रत्येकाला जगण्याची इच्छा आहे, त्यांनी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर आजच्या गप्पातून बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या आणि सर्वात महत्त्वाचा मेसेज असं द्यायचं होतं की बऱ्याचदा लोकांना 60-65 नंतर एक मी फार लोकांचं पाहिलं की आयुष्यात सगळं जगून झालंय, आता काय करायचं, आणि या एकाकीपणा, काही आयुष्याला पर्पज नसणे, ह्या गोष्टीमुळे कित्येक जण आजारी, त्यांचं आजारपण वाढतं आणि मानसिक शारीरिक ह्या व्याधी सुरू होतात. तर आपल्या आजच्या गप्पातनं नक्कीच कित्येकांना मोटिवेशन मिळेल आणि आयुष्याकडे बघण्याचा नक्कीच एक वेगळा दृष्टिकोन मिळून बरेच जण आनंदाने पुढचं आयुष्य जगतील असं मला खात्री वाटते. तर आज आपण इथे भेटलो, गप्पा मारल्या आणि बऱ्याच नवीन गोष्टी आम्हाला ह्यातनं ऐकायला मिळाल्या. तर आमच्या चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद. धन्यवाद.